तावरे कुटुंबियांचा शिवसेनेत जाहीर प्रवेश. कागलच्या राजकारणात नव्या घडामोडींना वेग. कापशी जिल्हा परिषद मतदारसंघात सन 2012 मध्ये झालेल्या निवडणुकीत मंत्री हसन मुश्रीफ यांचे पुत्र नवीद मुश्रीफ यांचा पराभव करत राजकीय वर्तुळात खळबळ माजवणारे तावरे कुटुंबीय आता शिवसेनेच्या वाटेवर आले आहे. माजी जिल्हा परिषद सदस्य व उद्योजक परशुराम तावरे यांच्या सुविद्य पत्नी सौ अश्विनी परशुराम तावरे यांनी पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांच्या उपस्थितीत शिवसेना पक्षात प्रवेश केला. 2012च्या जिल्हा परिषद निवडणुकीत झालेल्या अटीतटीच्या लढतीत नवीद हसन मुश्रीफ यांचा पराभव करून तावरे कुटुंबियांनी कागलसह संपूर्ण कोल्हापूर जिल्ह्यात राजकीय चर्चांना उधाण आणले होते. त्यांच्या पक्षप्रवेशामुळे कागल तालुक्यातील राजकीय समीकरणांना नवे परिणाम मिळाले असून माजी खासदार संजयदादा मंडलिक यांच्या गटाला त्यामुळे बळकटी मिळाल्याचे बोलले जात आहे. यावेळी पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांच्यासोबत माजी आमदार व गोकुळ दूध संघाचे संचालक सुजित मिणसेकर, शिवसेना जिल्हा प्रमुख विजय बलगुडे, शिवसेना कागल तालुका प्रमुख सुधीर पाटोळे, नंदकुमार सूर्यवंशी आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. तावरे कुटुंबियाच्या शिवसेना प्रवेशामुळे येणाऱ्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर कागल तालुक्यातील राजकीय हालचालींना वेग येणार असल्याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत.